नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. असू दे पसार, आपली सुरुवात घरापासून आहे. कुठे पसार आणि एवढा चांगला घराने पसाराबद्दल काय मला समजत नाही. तर थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल आता आपण कुठे जाणार आहोत. चाललोय कुठेतरी. यस, अशा लोकांना घेऊन नका जाऊ तुम्ही. बाईक रायडर दोस्त, बाईक रायडर घेऊन चाललोय. फुल पॅकिंग आहे. आम्ही चाललोय आता भिवंडीला, बदलापूरवरून. किती किलोमीटर आहे अंदाजे? 1 तास तरी लागेल बाईकवर जायला. हा, मग 1 तास लागेल जायला. हळूहळू जाऊ पण आरामात. व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपले डेली ब्लॉग्स येत असतात, मराठी आणि हिंदी मिक्स. आणि आठवड्याला 1 नाही तर 2 मराठी ब्लॉग्स असतात, म्हणजे पूर्ण मराठी, ज्यामध्ये हिंदी शब्दच नसतो. असं का बघतोय? चला आता निघलोय घरून. 3 वाजलेत. निघायचं होतं 2 वाजता, पण बाबू मामाने उशीर केला. आता 3 वाजता निघलोय आम्ही. बाबू मामाने नाही, बाई मामाने उशीर केला. हा, त्याच्या आधी मी. असा बोल. नाही, भाई मामा येणार नव्हता, पण तो आता येतोय आणि हे होते. हे बघ, फुल तयारी बाबा. हे बघ, डॉन म्हणतात, डॉन. चला आता व्हिडिओ किती मोठा होईल काय माहिती नाही. मोठा होईल कारण मराठी ब्लॉग आपले खूपच जरा मोठे होत असतात, कारण आपण त्यात खूप बोलत असतो. आणि बाबूने बॅग घेतलं. बॅगेत काय घेतलंय? ब्लॅक स्वेटर. अरे मी स्वेटर नाही घेतला, पण किती वाजता रात्र होईल आपल्याला यायला? स्वेटर मी नाही घेतला. आता काय माहिती नाही, बघू जे होईल ते तुम्हाला बघायला भेटेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता निघतो आम्ही घराच्या बाहेर जायला. तर आम्ही आता बाईकवर जाणार आणि डायरेक्ट तिकडे भेटणार तुम्हाला लोकेशनच्या बाहेर. आधी पेट्रोल टाकणार आणि जाणार. फायनली आम्ही पोहोचलो. रस्ता चुकलो. किती 40 किलोमीटर होता. आणि हे आमचा एक मामा इकडे आणि एक तिकडे. टोटल आम्ही आलो 53 किलोमीटर. काय माहिती कुठून कसं काय आलो, पण पोहोचलो आता जागेवर. आता इथे कसे गाणी झाले तर माझा आवाज येईल का नाही माहिती नाही, पण बघू काहीतरी करू. हा बोल, काय बोलतो? एवढं ओके. यांनी चुकवलं आम्हाला, पण 13 किलोमीटर एक्स्ट्रा झाला आम्हाला. अरे 40 किलोमीटर यायचा होता, 53 किलोमीटर झाला आमचा. आणि बाबा मग तर घरी मला 26 किलोमीटर बोललो होता. तिघांचे मॅप चालू होते. या सर्वांनी या, खूप चांगलं आहे. आता बघू, आपण दाखवतो तुम्हाला किती चांगलं आहे ते. रॉयल राज का सफर, हे चॅनल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. यस, गाणी चालू आहे जोरात, तरी पण आपण काहीतरी करू. चला आता. ओके. हे बघा, सगळ्यात आधी सनसेट एन्जॉय करा, कारण तेच राहिलंय. खूप लेट झालं यायला मामामुळं, आणि या एक मामामुळं. मी नाही चुकवलं राज. एन्जॉय सनसेट. हे बघा, जागेची कमी नाही. जरी तुम्ही 4 व्हीलर घेऊन आले का बस जरी घेऊन आले नाही, बस लागलेले आहेत मागं. फक्त पेड पार्किंग ही, बाईक कार सगळी. हे मला दे ना चॉकलेट. बाहेरून लुक घ्या कसा दिसतोय, बाहेरचा लुक. गावाच्या आतमध्ये बघा, फूड स्टॉल पण आहेत. पाहिजे तेवढे तुम्ही डबा आणा, नका आणू, काय प्रॉब्लेम नाही. आणि गर्दी वाटते तेवढी नाही सध्या संध्याकाळी. आजचा वार काय संडे, तरी संडेला आलोय. आणि याचं टायमिंग आहे वाटतं काहीतरी, ते बघतो आणि मी सांगतो तुम्हाला काय टायमिंग. सुरुवातीलाच आपल्याला महादेवांची मूर्ती दिसते. आणि ही लाईन बघ किती मोठी आहे, बापरे. हे माझा नंबर लावून ठेव. तर हे बघा, आता आपण आलो आतमध्ये. आणि हे एंट्रीला मावळे आणि घोड्यांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. बघा, खूप मोठा दरवाजा आहे. माणसं एवढी छोटी छोटी दिसतात ना त्यासमोर. आणि गर्दी बघा रविवारची. जर का तुम्ही रविवारी येणार असाल तर गर्दी बघा आणि नंतर प्लॅन करा. हा बघा, एवढा मोठा प्रवेशद्वार आहे. याच्यातून आपल्याला आत जायचं आहे. आणि हे बघा, दरवाजा बघा किती छोटा वाटतो त्या एवढ्या मोठ्या प्रवेशद्वाराच्या समोर. हे बघा, आम्ही फिरतोय बघ. हे बिग पॅन, बिग पॅन, बिग पॅन, बिग पॅन. आम्ही ब्लॉगर आहेत ना. हे बघा, छोटीशी तोफ. हे लाकडाची आहे का बघ? लोखंडी आहे का? हा, लोखंडी आहे पूर्ण तोफ. हा बघा, फायनल व्ह्यू बाहेरचा. आता आपण जाऊ आतमध्ये. चला आता आपण जाऊया आतमध्ये प्रवेशद्वारामधून. भाई मामा ब्लॉगर. हे बघा आतमधलं व्ह्यू. सिनेमॅटिक शॉर्ट्स एन्जॉय करा. चला आता आम्ही तुम्हाला जवळून सीन दाखवतोय, की कारण आम्ही व्हिडिओ काढतो, कोण आम्हाला काय बोलत नाही. आणि वरती जायला पण जागा आहे पायऱ्यांवर. आधी वरती जायचं, खाली करायचं. खाली वरती जाऊन आलो असतो ना, तोपर्यंत येते ना लाईनीमध्ये. चला वरती जाऊन येऊ. थांबा जरा. आपल्याला एक
अजून एक बातमी अशी समजली का 6:15 वाजता आपल्याला आरती भेटणार आहे, महाआरती महाराजांची. तर ती आपण नक्कीच करून जाऊ. आणि आता जाऊ खाली त्यांच्या जोडेल ते लाईनीत उभे राहिलेत ना, तिथे पण जायला पाहिजे. चला, इथून अशी एंट्री आहे आतमध्ये जायला. आणि बाजूलाच आपल्याला एक दुकान आहे, विक्री दालन शॉप, जिथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुंदर अशा मूर्ती, फोटो फ्रेम बघायला मिळतील. आहे बघा, 3D मध्ये पण आहेत अवेलेबल. आणि खूप सारे पुस्तके पण आहेत, म्हणजे तानाजी मालुसरे, नेताजी, असे सगळ्यांचे पुस्तकं आहेत आणि ग्रंथ पण आहेत. तर असा हा शॉप आहे बाजूलाच. चला जाऊया पुढे. बघा, पुढे पूर्ण 3D मूर्ती इथे बघायला मिळतील तुम्हाला बाजूला. आणि प्रत्येक 3D मूर्ती खाली त्यांची माहिती पण बघायला मिळेल तुम्हाला. ही गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल, ही रिफरणी बुरुजाची, तर ते पण ते लावलं आहे आणि खाली माहिती पण दिलेली आहे. असे खूप सारे आहेत समोर. पण आता आपण जाऊया आतमध्ये दर्शन घ्यायला. चला, आता आपण दर्शन घेऊ. आतमध्ये शूट करायला अलाउड नसेल, आणि नसेल तर नाही करणार, पण दर्शन घेऊ. आहे का? हां, बघू तरी पण. जर का अलाउड नसेल तर नाही करायचं, एवढं काय नाही. दर्शन घेऊ, खुश राहू. शिवरायांचे आठवावे रूप. या शक्तिपीठाला छत्रपती शिवरायांच्या पायाची धूळ होण्यासाठी आम्हाला शिवकार्यामध्ये जे आम्हाला संधी मिळते शिवरायांची सेवा करण्याची, तीच आमच्यासाठी खूप मोठं योगदान असतं. इहलोकी परलोकी उडावे, कीर्ती रूपे तर आपण या दादांना भेटलोय. दादा आपल्याला थोडी माहिती देतील प्रतिष्ठानाबद्दल. दादा धन्यवाद. जय शिवराय. माझं नाव सचिन भोईर आहे. मी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचं जे महाराष्ट्रातील शक्तिपीठ, जे शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या माध्यमातून शिवक्रांती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त सन्माननीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जे हे शक्तिपीठ उभारण्यात आलेलं आहे. या शक्तिपीठाबद्दल खऱ्या अर्थानं तुम्ही बघू शकता की आज रविवार, सुट्टीचा दिवस, आणि सकाळपासून असंख्य शिवभक्तांनी या शक्तिपीठाला भेट दिली. मगाशी पेनवरनं एक शाळा आली होती इंग्लिश मीडियम, जवळजवळ 450 ते 500 विद्यार्थी त्यांनी भेट दिली. आणि आतापर्यंत या लोकार्पण सोहळ्याला म्हणजे मार्च महिन्यामध्ये, मार्च 2025ला या शक्तिपीठाचं लोकार्पण झालं. आणि त्या दिवसापासून नवे नवे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील नव्हे तर अमेरिकेतील ही लोक या शक्तिपीठाला भेट देऊन गेलेले आहेत. हे आपल्यासाठी, ह्या महाराष्ट्राला खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण ज्या राजांमुळं आज आपल्या हिंदुस्थानातली देवळं वाचली, त्या राजांचं हे भव्य दिव्य मंदिर म्हणावं की शक्तिपीठ म्हणावं. कारण आम्ही या मंदिराला शक्तिपीठ म्हणूनच संबोधले. कारण तुम्ही बघू शकता या पूर्ण जेव्हा तुम्ही प्रवेश करताय तेव्हा मुख्य प्रवेशद्वार जो 52 फुटीचा प्रवेशद्वार आहे, त्याच्यानंतर तटबंदीवर 4 बुरुज आम्ही उभारलेला आहेत, जे एखाद्या किल्ल्याची साक्ष देतात. एखाद्या किल्ल्याप्रमाणे दगडी बांधकाम आहे. त्यानंतर तटबंदी खाली जवळजवळ 40 म्युरल लावलेला आहे. त्याच्यामध्ये महाराजांनी जे स्वराज्यामध्ये जे पराक्रम गाजवले, लहानपणापासून तर शिवराज्याभिषेकापर्यंत त्याचे म्युरल फ्रेम आहेत. आणि त्याच्या खाली आम्ही मराठी आणि जे बाहेरील लोक येतात ज्यांना मराठी वाचता येत नाही, त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये आम्ही माहिती दिली, दोन्हीमध्ये माहिती दिलेली आहे. तर विनंती असेल, या शक्तिपीठाचं लोकार्पण सोहळा मागच्याच मार्च महिन्यामध्ये झालं आहे. आणि आतापर्यंत 200 ते 250 शाळांनी इथे सहलीच्या माध्यमातून मुलांना महाराजांचा इतिहास कळावा, महाराज कसे होते, महाराज कसे वाटले, त्यांचा इतिहास महाराजांच्या डोक्यामध्ये
रुजवता यावा, त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवता यावे या हेतूने शालेय स्थळ इथे या शक्तिपीठामध्ये आलेत. आता तुम्ही बघू शकताय या शक्तिपीठाने जवळजवळ प्रकाश ज्योतामधलं हे रूप बघा, जेणेकरून हे शक्तिपीठ पूर्ण आता प्रकाश ज्योतामध्ये उजळून गेलेलं आहे. सर्व महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना आणि शिवप्रेमींना विनंती करतोय की या शक्तिपीठाला आवर्जून भेट द्या, जेणेकरून कारण हे महाराष्ट्राचं केंद्रबिंदू आहे हे शक्तिपीठ. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर आज आपण नसतो तर आपल्याला हिंदू म्हणून वावरता आलं नसतं. आपल्या शिवरायांचं खूप मोठं योगदान या महाराष्ट्राला आहे. आपल्या शंभूराजांचं खूप मोठा त्याग या महाराष्ट्राला आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना हात जोडून विनंती करतो की अवश्य या शक्तिपीठाला, जे महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मौजे मराठेपाडा येथे हे शक्तिपीठ जवळजवळ पूर्ण या मंदिराची जागा जर बघितली तर 1.5 एकरामध्ये हे शक्तिपीठ आहे आणि पार्किंग एरिया आणि इतर काही जे आमचे प्रोजेक्ट आहेत आम्ही ते येणाऱ्या कालामध्ये आम्ही ते उभारण्याचा प्रयत्नशील असू. तर जवळजवळ 4.5 ते 5 एकरामध्ये हे शक्तिपीठ आपण बसवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही आमचे जे मुख्य विश्वस्त आहेत, जे नेतृत्व आहे ते सर्वसामान्य घरातील असून खऱ्या अर्थानं त्यांनाही कुठल्या प्रकारचा अभिमान नाही, कारण ते आम्हाला सर्व निवडक मावल्यांना घेऊन आज हे शक्तिपीठ उभारण्यामध्ये त्यांनी खूप मोठा मोलाचा वाटा त्यांनी दिलेला आहे. त्यांचं खऱ्या अर्थानं आज त्यांच्यामुळं आम्हाला हा मान सन्मान मिळतोय. महाराजांची सेवा करण्यासाठी आम्हाला इथे या शक्तिपीठावर मिळते. महाराजांची रोज सकाळी 7:30 वाजता नित्यपूजा केली जाते. त्यानंतर मंदिर आपण खुलं केलं जातं शिवभक्तांना. मंदिराचं टायमिंग काय आहे? मंदिराचं टायमिंग सकाळी 7:30 वाजता महाराजांची नित्यपूजा केली जाते. सायंकाळी 7:15 म्हणजे आता जवळजवळ आरतीची वेळ होत आली आहे. महाराजांची शिवरायांची आरती घेतली जाते. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत आपलं मंदिर खुलं असतं. आणि मंदिराचा एक ॲड्रेस थोडक्यात सांगा. मंदिर आपण ठाणे जिल्ह्यामधील खरं म्हणजे हे ठाणे जिल्हा हा आनंद दिघे साहेबांचा हे हिंदुत्वाची झगझगती तोफ म्हणून आनंद दिघे साहेबांना ओळखलं जात होतं. या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मौजे मराठेपाडा, शिवक्षेत्र मराठेपाडा या ठिकाणी हे शक्तिपीठ उभारण्यामध्ये आम्ही सर्व शिवभक्तांच्या माध्यमातून आणि राजूभाऊंच्या नेतृत्वाने यशस्वी झालं. मी सर्वांना विनंती करतोय की नक्कीच या शक्तिपीठाला भेट द्या. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आता आरतीची वेळ झाली, घाई त्यांना पण आपण पण आरती ऐकू आणि आरती करतो. आणि सगळ्या आपण बघू शकताय की सकाळपासून जवळजवळ पार्किंग एरियापर्यंत रांग गेलेली आहे. तुम्ही महाराजांच्या पार्किंग एरियामध्ये होते. यापाशी म्हणजे शिवभक्तांची मांदी आली. या पद्धतीने शिवभक्तांनी आपली लहान लहान लेकरं घेऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी त्यांच्या लहान लहान लेकरांना, आई वडिलांना, म्हातारे आजी आजोबांना घेऊन खऱ्या अर्थानं महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, महाराजांना मानवंदना करण्यासाठी येत असतात. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. चला दादा, खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिली, जेणेकरून आम्ही तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून शिवभक्तांना जे आव्हान करत आहोत ते नक्कीच तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियावर पोहोचेल. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. तर दादांनी खूप छान माहिती दिली पूर्ण डिटेलमध्ये. मंदिराचं सकाळचं टाईम, आरतीचं टाईम सगळं त्यामध्ये मिळालं आहे आपल्याला. खूप छान माहिती दिली दादांनी, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि आता आपण बाकी राहिल्या बघून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा इथे पूर्ण माहिती दिलेली आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये. हे बघा, खूप छान अशा 3D मूर्ती लावलेल्या आहेत. त्यातलं मी तुम्हाला 1-2 दाखवतो, बाकी तुम्ही समोर लाईव्ह येऊन बघा. लाईव्ह बघण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे, जे व्हिडिओमध्ये दिसते त्यापेक्षा खूपच वेगळा आहे. निवडक मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य व्हावे श्रींची इच्छा अशी शपथ घेतानाचा हा प्रतिकृती आहे. बघा, त्याची पण पूर्ण खाली माहिती दिलेली आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये. असे खूप सारे इथे तुम्हाला बघायला मिळतील, तर तुम्ही स्वतः लाईव्ह येऊन बघा. बघा, व्हिडिओमध्ये किती क्वालिटी दिसते काय माहिती नाही, पण इथे स्वतः येऊन बघा, तो अनुभव खूपच वेगळा आहे. आता आम्ही बघतो एक ऊर्जा निर्माण झाले सगळं या वातावरणामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज कसे असतील असा विचार येतो सारखा मनात. तर तेच आम्ही पूर्ण अनुभव करून तुम्ही नक्की या, भेट द्या. काय गावात मराठेपाडा इथे हे मंदिर शक्तिपीठ आहे महाराजांचं. पूर्ण लोकेशन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे गुगल मॅपची. जर तुम्ही बाईक किंवा कारने येत असाल, बाईक किंवा कारने जाल तुम्ही, तर ते लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर बघा, ह्या मुगल्या इथे आलेल्या आहेत. बघा, कसं वाटतं तुम्हाला इथे आल्यावर? शाळेत ज्या तुम्हाला गोष्टी शिकवल्या त्या आहेत का बघायला इकडे? मस्त आहे ना खूप. छत्रपती शिवाजी महाराज की चला.
आता इथे महाराजांची काही हत्यारं आहेत बघण्यासाठी, तर ते तुम्हाला त्याचे मी सिनेमॅटिक शॉट दाखवतो, ते बघा. शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक. आम्ही प्रतिष्ठानमधून बाहेर निघलो आहोत कारण तिथे खूप सॉन्ग चालू आहेत आणि सॉन्गमध्ये आपण व्हिडिओ नाही काढू शकत कारण कॉपीराइट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही निघलोय, थंडी लागते हे बघ, एकदम पॅक होऊन निघलोय. चला, तर आता रस्ता आम्ही चुकणार नाही कारण आम्ही आता मॅप लावायला लावलाय. तर व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटत राहू अशा रोजच्या ब्लॉग्समध्ये. मी हिंदी मराठी मिक्स ब्लॉग बनवत असतो. तर बाय बाय, टेक केअर. लाईक करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि बघत राहा. बाय बाय.